हो, नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू आहे एपिसोड नंबर 30 आणि 31 दोन्ही कॉमनमध्ये एकच करणार. कारण का तर दोन्ही दिवसात एकच गोष्ट दिसल्या. काय? निक्की आणि अरबाज दोघांचा राडा, तोडफोड, आदळ, आपट, रडारडी सगळ्या. याच्यामध्ये झाले काय घरामध्ये भरपूर टीमच फुटल्यात सगळ्या. पण स्पेशल माझा वैयक्तिक राग आहे टीम बी वरती. भाई आमचा डीपी दादा फक्त त्या अरबाजला अडवण्यापुरताच घरात शिल्लक राहिलाय. सगळ्या गोष्टी चर्चेत करायच्या आहेत आता. एक एक बघूया. आज काही जास्त नोटिफिकेशन घेतलेलं नाही, नोट मेक केलेलं नाही. फक्त बोलायचं कुठलं अरबाज आणि निक्की ह्यांचा एक विषय असणार आहे. टीम बी या गोष्टीवरती आणि अरबाज आणि घनश्याम ह्यांचा थोडासा काहीतरी खटचट झाली या गोष्टीवरती. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन नवीन गोष्टीवर. नवीन असं काहीच नाही, फक्त अरबाज आणि निक्कीवरती बोलायचं आहे. का तर सलग 2 दिवस सोमवारपासून ना जसा भाऊचा धक्का झालाय, निकीला चुगली कळली व्हिडिओद्वारे आणि चक्रव्यूह रूम मध्ये अशा गोष्टी झाल्या. तिथं बाहेर आल्यानंतर तिनं चॅलेंज केलं की टीम ए मधनं मी आता एक्झिट घेतली आणि राहिलेल्या ए टीम मधनं एकाला सुद्धा ट्रॉफी घेऊ देणार नाही. तिच्या पाच बिग बॉस आहे तिच्या. अशी गोष्ट झाली. ठीक आहे. तर एरिनाचं इव्हिक्शन झालंच त्यावेळेला. पण आता घरात जेवढी टीम राहिलेली आहे ए टीम मधनं वैभव आहे, अरबाज आहे, जान्हवी आहे आणि छोटा पुढारी असे ए टीम मध्ये राहिल्यात आणि स्वतः निकी बाहेर पडल्या. तर बी टीम मध्ये आता शिल्लक बाकी सगळीच आहेत. पॅडी दादा आहे, डीपी दादा आहे, अभिजित आहे, अंकित आहे, वर्षाताई वेगळ्याच राहतात आणि आर्याचं चलबिचल चाललंय. कारण बी टीमनं तिला पूर्ण पूर्ण कसं वाळीत टाकलं होतं. तर तिचा मॅटर चाललाय की आता नेमकं खेळणार कशी कोणीकडं. आणि त्यात बिग बॉसनी स्वतः पार्टिशन केले म्हणजे जोड्या आखल्यात. तर त्याच्यात मोठा गेम झालाय. अख्ख्या घरात ह्या 2 दिवसात टोटल निगेटिव्ह दिसायला लागल्या आणि अरबाजचा अकांड तांडव चाललाय. आणि निकीच्या निगेटिव्हिटी गोष्टीमुळे झालंय कसं की अभिजित शिव्या खायला लागलाय सगळ्या घरातल्यांचा. मला सगळ्या बी टीमला संपूर्ण घराला सांगायचंय, भाई त्याला एकट्याला कशाला भिडताय तुम्ही. निकीसोबत वैयक्तिक भिडा की एखादा पॉइंट झाला तर ते सगळे अभिजितवरती जाऊन चढतात. हे कितपत योग्य आहे? माझ्या बघण्यात तर असं दिसतंय की अभिजितनं टोटली निकीला कुठलाही विरोध केलेला नाही किंवा तिला सपोर्ट केला नाही किंवा काही नाही. त्याचं ज्यावेळेला काम आहे तेवढ्या पुरतच तो बोलतोय. आणि दुसरी गोष्ट की बॅक पिचिंग जी म्हणतात का नाही, माघारी बोलणं वगैरे असं कधी दिसलेलं नाही त्या दोघांच्यात. एवढं म्हटलं तर स्पोर्टिंग पिरियड्स आहे. एक दोन ठिकाणी फक्त त्याच्या चुका घडतात की बाबा निकीला जिथं चुकतोय तो ठामपणे सांगू शकत नाही. पण निकीनं ओव्हरऑल सगळ्या घरावरती ताबा घेतलाय. म्हणजे ग्रुपमध्ये असो तरी सुद्धा चर्चा निकीचीच, बाहेर पडलेली असो तरी सुद्धा चर्चा निकीचीच, अरबाच्या जवळ गेला तरी चर्चा निकीचीच किंवा इतर सगळी घरातली मंडळी एका साईडला जरी बसली तर चर्चा अशी गोष्ट आहे. तर माझं मत आहे की भाई टीम बी कुठं गायब झाल्या. तर बघूया. तर सुरुवात करायची कशी की बाबा अरबाज आणि निकी हे बाहेरचे एक मोठे रियालिटी शो खेळून आलेले आहेत. म्हणजे अरबाज स्पिल्स मध्ये होता आणि निकी स्वतःच्या जीवावरती बिग बॉस मध्ये तिसऱ्या राऊंड पर्यंत म्हणजे टॉप 3 मध्ये पोहोचलेली होती. तर दोघांनी पण चांगला एक्सपिरियन्स आहे बाहेर गेम कसा खेळतात किंवा काय. आणि अशी पण गोष्ट आहे की बाबा वैभव, अरबाज आणि निकी या तिघांची एकत्र एंट्री झालेली आहे. आणि माझा वैयक्तिक असा अंदाज आहे की बाबा ज्यावेळेला त्यांची एंट्रीसाठी इंट्रोडक्शनसाठी व्हिडिओ वगैरे करायचा असतोय ना ते शूटिंग वगैरे, त्यावेळेला रिहर्सल तर 100% होणारच. त्या टायमाला ह्या दोघांना एकत्र प्लॅनिंग केलेलं असणार आहे. त्याचबरोबर या रिहर्सलच्या दरम्यान अरबाजनं निकीनं वैभवला काबीज केलाय. वैभव तसा स्वतःच्या मताचा आत्ता दिसत नाही, पण बाहेर त्याची चांगली पर्सनॅलिटी दिसते असं बरेचदा ऐकण्यात आलंय. घरचे पण सुद्धा तेच म्हणतात की यानं गेम बदलला पाहिजे. आणि स्वतः रितेश भाऊनी एवढा मोठा त्याला चान्स दिला तीनही भाऊच्या धक्क्यावरती, तरी गाड्याला स्वतःची बुद्धी नाही. पण आता तो निकीला अपोज करायला लागला इरिना गेल्यापासून. वैभव थोडा उशिरानं जागा व्हायला लागला, पण त्याचे स्वतःचे डायलॉग आहे, बाबा मी तुला दाखवून देईन, एका बुक्कीत मुडकं छाटीन, तू नासक्या तोंडाचं नास. ह्या ठराविक 4-5 ओळीपेक्षा धमक्यांच्या शिवाय अरबाज नाही, सॉरी, अरबाज टू म्हणायचं होतं मला. वैभवच्या तोंडात दुसरं काही दिसत नाही. ओके. या अशा गोष्टी आहेत. ते सध्या तो व्हिडिओ सध्या त्यांचं अशी गोष्टी चाललेल्या आहेत. बट आता झालंय कसं,
अरबाज आणि निक्कीचं टोटल बाहेर ठरलंय असं दिसून येतंय. कारण मागच्या आठवड्यामध्ये टीम बी न सगळं फुटेज खाल्लं होतं. चांगला गेम केलता ए टीमच्या अपोजिट. बी टीमचं सांगायला नावजली होती. तर आता या दोघांचं झाले कसं, दोघांत झालीत भांडणं आणि सोमवारपासून यांनी डायरेक्ट हातात बल्ल्या घेतलाय की संपूर्ण फुटेज आपलंच असलं पाहिजे. एक सीन असा होता की बाबा निक्की आणि निकी आणि अभिजित किचन मध्ये काहीतरी चपाती बिपाती भाजत होते, तर जान्हवीनं काहीतरी पाठीमागनं बोलली. त्यावेळेला निकी तिला म्हणजे मी हिला बोलू का काहीतरी, हिला रिप्लाय देऊ का, तर अभि म्हणतो हा द्यायला पाहिजे. तिचा रिप्लाय काय, मी हिला कशाला फुटेज देऊ. एवढ्या डोक्यालिटीनं खेळतायत. दुसरी गोष्ट की आर्यान जेव्हा ती बाथरूमला वगैरे जात्या, अभिजित बाहेर फिरतोय त्यावेळेला आर्या आणि अरबाज ते टॉयलेट पेपर घेऊन तिथं काहीतरी टाकतात. निकीने येऊन ते सुद्धा केलं ना बाबा, स्वतःचं काम स्वतः केलं तिने उचल. तिला वाटलं की हिल परत भांडेल, आम्हाला फुटेज भेटेल. नाही, टोटल माइंड गेम चाललाय. टॉप लेवलचा, एकदम प्रो लेवलचा त्यांचा माइंड गेम चाललाय. हे बाकीच्या घरातल्यासनी दिसत नाही. घरातले निकीला अपोज करत नाहीत, पण हा अभिजित वरती नक्की चढायला जातात. अशी गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट कशी की भाई बाकीची जी मंडळी आहेत ह्यांची भांडणं सोडवण्यातच जातात. परवा दिवशी अरबाजनं आदरापट केली. काल निकीला कुठंतरी जायचं होतं बाबा, ती म्हणते हा इकडलं नाही तिकडल्या बाजून जाऊया, उगच कोणाला तरी त्रास होईल किंवा पॉइंट घावल बोलायला, मुद्दा घावल. आता अरबाजला मला एक कळत नाही की ह्याच्यात नेमका काय त्याला टोमणा मारलाय की त्याने एवढा मोठा रडारडी केल्या, एवढा मोठा डाव टाकलाय. भाई तो रडायला लागलाय तर सगळं घरदार त्याला गप्प करायला लागले. त्याच्यावर मग ती निक्की परत त्याला मिठी मारायला जाते, काय झालंय कसं झालंय किंवा काय. हा भाई एवढा सपशेल यांचा डाव आहे. अभिजित सावंत निक्कीच्या सोबत असून सुद्धा तिला कुठल्याही गोष्टीत सपोर्ट करत नाही, हे सरळ सरळ दिसून आलंय. आणि घरच्यांचं म्हणणं आहे की तू तिला का बोलत नाही. भाई तू का बोलल, तुम्ही मुद्दाम तिच्या तोंडाला लागताय, असं तुमची तुम्ही बघून घ्या की त्याचं काम भलं. आता गाठ मारलीच आहे बिग बॉसनं तर ते पूर्ण करायला प्रॉब्लेम काहीच नाही, तुमची तुम्ही बघा. अशी गोष्ट आहे. आता झाले बरेचदा कालची भांडणं काय की टास्क होता की तो बेल्ट सोडून फिरायचं नाही. आता निकी बाथरूमला गेला कॅप्टन रूम मध्ये, तर त्या एरियातच थांबायचं होतं, असं काही नियम आपल्याला दिसलेला नाही. तो बाहेर आला तर आपला सूरज सुद्धा नडलाय, पुढायला पॉइंट घावला किंवा पॅडी दादाला सुद्धा हा पॉइंट घावलाय की तू बाहेर फिरायचं नाही, सगळं घर त्याला अपोज करायला लागलंय. बट असं काही नियम रूल नव्हतंच. पण अभिजित शांत बसला, परत आत गेला. त्यानंतर भांड्यांचा एक टास्क होता, आर्या परत नाडायला आली की भाई भांडी घासायला चल. निक्कीचं बिघडलेलं होतं, निक्की नाही म्हणते उठायला, त्यामुळं अभिजित पण नाही म्हणतो. पण अभिजितनं रिक्वेस्ट केली भाई तू भांडी करून ठेव, मी बाकीचं करून ठेवतो थोड्या वेळानं, तर ते पण तयारीत नाहीत. शेवटी मग बिचाऱ्याने काय केलंय की रूल ब्रेक केलाय, काहीतरी होतंय हा. शेवटी अभिजितनं रूल ब्रेक केलाय, पट्टा बिट्टा सोडला, स्वतःचं काम केलं, परत येऊन बसला. आणि त्याच्यानंतर त्यानं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की भाई रूल्स इज रूल्स, म्हणजे कामाच्या बाबतीत तुझं कुठला हे चालणार नाही, परत हे रूल तोडता येणार नाहीत, तू तेवढं थोडस सपोर्ट करायला काही हरकत नाही. अशा गोष्टी झाल्यात, निकीने तिथं डन केलाय. अशा गोष्टी झाल्यात. मग पॅडी दादा पण परत भांडायला गेले बाबा तू की तू निकीला गप का करत नाहीस. अरबाजला सांगायला गेले तू निकीला गप्प बस, माझं कान दुखायला लागलं, असं काहीतरी म्हणायला लागलं. पण अरबाजचा दांगा होता त्या टायमाला ह्यासनी काहीच वाटलेलं नाही. पॅडी भाऊ तुमची सुद्धा कसं खोबरं तिकडे चांगलं म्हणायची सवय लागली असे झाले. बट ह्या सगळ्यामध्ये आमचा डीपी दादा कुठं काय करायला लागलाय, ते नुसतं खरंच भांडणं सोडावे पुरताच राहिलंय की काय. बाहेर तर कंटेंट योगितानं सांगितलेलं आहे की भाई डीपी चांगला एंटरटेन करतोय, त्याचं फुटेज दिसत नाही, फक्त भांडणं सोडवायला गेलाय काय भाई. माझं असं मत आहे की तुम्ही मरू देत तिकडे, ती दोघं काय करायचे असतील ते, तुमचा गेम तुम्ही काहीतरी दाखवा. ते फुटेज लागल्यात खायला आणि तुम्ही लागलाय सध्याला, अशा गोष्टी झाल्यात. एक सगळ्यात चांगली गोष्ट घडली ती मी काल बघितली की एका ठिकाणी अंकितानं असला खतरनाक निकीला मुद्दा मांडला होता, तिच्या आवाजात तिच्या स्टाईलनं लय भारी वाटलं ते. अशा सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे ओव्हर ऍक्टिंग, परफेक्ट प्लॅन केलेलं. हे कसं ओळखते की बाबा एका पॉइंटला निकी म्हणजे हसत हसत बोलायला लागली आणि दुसऱ्या सेकंदाला ती रडत्या. आता अरबाज एवढा मोठा रडून स्टंट केलाय, त्याच्यामुळे निकीला सुद्धा कर्तव्य की बाबा हा मला पण काहीतरी क्रेडिट मिळालं पाहिजे. मग ती पण लागली रडायला, तिला गप करायला फक्त अभिजितच आहे. अशी गोष्ट आहे ना, अभिचं काम की बाई माझं मला काम चाललंय, अशी गोष्टी चालल्यात. पुढच्या क्षणाला काय होतं की बाबा बाथरूम मध्ये झाडलोट चाललेली असते, पुढारी तिथं बसल्यात. अरबाज म्हणतो भाई माझ्या 5-5 ड्युटी आहेत, मला थोडीशी मदत करशील का.
मी तुला बाहेर गार्डन एरियामध्ये मदत केली करतोय किंवा काय तुला सांभाळून घेतो. तर साहेबांनी हात वर केलं सपशेल, भाई तुला जास्त होते तर तू कशाला ड्युटी घेतोयस? ते म्हणतो भाई मी तुझ्यासाठी घेतलेल्या. हा म्हणतो मला कंबर दुखत्या, म्हणजे छोटा पुढारी म्हणतो भाई माझी कंबर दुखत्या. हाय तर एवढाच आणि याची कंबर लागली दुखायला. कंबर दुखत्या त्याच्यामुळे मी काही मदत करणार नाही. इथं झाला अरबाजचं डाऊनफॉल. म्हणजे तो डिस्टर्ब झाला. मग पॅडी दादा आलेत, भाई कसा बोलतोयस काय बोलतोय? म्हणजे पॅडी दादांचं एक लहेज आहे की ते पुढारीला त्या लेवलनच सांगतात व्यवस्थित. आणि त्याच पॉइंटचा आहे पुढारी सुद्धा. थोड्या वेळानं मग पुढारी डिस्टर्ब झाला की बाबा हा करल मी करतो मदत असं काहीतरी झालंय. पण अरबाजला एक गोष्ट समजली की पुढारीने सुद्धा स्टँड घेतलाय अरबाजच्या अपोजिट. बाबा तुला माझ्यासाठी काही त्रास घेऊ नकोस, मला जेवढं व्हायचं तेवढं होऊ देईल. आता पुढारीनं पण काय झालं, निक्कीच्या विरोधात गेल्यानंतर आता त्याला शहाणपण सुचले. अशा गोष्टी झाल्यात. अरबाज विरुद्ध निक्की आणि सपोर्टिंग ऑल घरातली मेंबर्स. आता राहिला मुद्दा असा की बी टीम फक्त भांडणं मिटवायच्या सारखीच राहिली या. हे 2 दिवस हेच चाललंय. ह्या दोघांचा ह्योच प्लॅन आहे की बाबा फुटेज तिसरं कुणाला द्यायचं नाही. बाहेरनं परफेक्ट प्लॅन करून आल्यात, त्यासनी एक्सपिरियन्स आहे. आता बाकीची घरातली सुद्धा महिना झाला की आता काढलंय. कसं करणार आहेत, काय करणार आहेत, दाखवा त्यांचं पण काहीतरी बिग बॉस. एखादा टास्क नाही काय नाही, 2 दिवस असेच रडारडीत गेलाय. बरं, बोलता बोलता अंकिता बोलली की भाई बिग बॉस आम्हाला टास्क द्या, डोकं फिरले काहीतरी राडे व्हिडिओ करूया, हे काय बघायचं किंवा काय. तर बिग बॉस म्हणतात हा अंकिता काय म्हटला, टास्क आलाय. मग बाहेर ते गार्डन एरियामध्ये गेम केलाय, भूताटकी सगळी केलं, गणपतीला डेकोरेशन आपल्या इथं करतात तसं. म्हणजे घरातली ग्रोसरी मटेरियल वगैरे सगळं संपले होतं, ते पण जप्त करून घेतले. आता ह्याने टास्क द्यायचा कसा किंवा काय, हा असा गेम झालाय. तर उद्याच्या एपिसोडमध्ये म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये ते दाखवतील की एपिसोडमध्ये झालंय काय. तर भाई प्रोमोमध्ये तर असं दिसतंय की अंकितानं ते एखादी पावली ओढून टाकावी, एखादं काहीतरी म्हणतात ना ओव्हरलोड वस्तू, तसं पुढाऱ्याला ओढत ओढत नेले पायाला धरून. बाई त्याच्या आता कंबारडे गेलंय कामातनं. अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, 2 दिवसाचे हे बोरिंग एपिसोड असंच एवढ्यातच संपवून देऊ. ह्या दोघांची स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली असेल. बाकी बी टीम वरती रितेश भाऊच्या धक्क्यावरती चांगला स्टँड घेतील असं माझं मत आहे. बाबा बोलून टाका, कोणाचं काय ठेवायचं होतं, कशाला आले ते भांडणं मिटवायपुरते आलेत का काय. अशा गोष्टी आहेत. तर आजच्या पुरतं एवढंच. पुढचा रिव्ह्यू बघू लवकरच. आणि आता बघूया उद्या टास्कवरती नवीन प्रोमो आला त्याच्यावरती बोलूया. तोपर्यंत चला, आणि सबस्क्राईब करायला लागते, पाठबळ द्या असू द्या, तोपर्यंत आशीर्वाद असू द्या.